महाराष्ट्रद्रोही उद्धव ठाकरे शरद पवार यांना धडा शिकवा. भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचं आवाहन. महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना 2.5 वर्षात मुंबई मेट्रो, जलयुक्त शिवार, मराठवाडा वॉटर ग्रीड असे महाराष्ट्राच्या विकासाचे प्रकल्प बंद करून महाराष्ट्राशी द्रोह करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या शरद पवार यांना लोकसभा निवडणुकीत मतदारांनी धडा शिकवावा असं आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलं आहे. महाराष्ट्राचा 64वा स्थापना दिन साजरा होताना महाराष्ट्राच्या विकासात अडथळे निर्माण करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात राज्याला प्रगतीपथावर नेणारे प्रकल्प कसे बंद पाडले गेले याची मतदारांना आठवण करून देणं आवश्यक आहे असेही उपाध्ये यांनी सांगितलं आहे. तर उपाध्ये यांनी सांगितले की 2019च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत दिलं होतं. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या महत्त्वाकांक्षेला खतपाणी घालून शरद पवार यांनी राज्यात अस्थिरता निर्माण केली. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी घेतलेले अनेक प्रकल्प बंद करून स्थगित करून महाराष्ट्राच्या विकासात अडथळे निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला आणि या संदर्भात त्यांनी प्रतिक्रिया दिली. पाहूयात. आज महाराष्ट्र दिन आहे आणि महाराष्ट्र 64वा महाराष्ट्र दिन साजरा करत असताना भारतीय जनता पार्टी असं मानते की महाराष्ट्रातील जनता महाराष्ट्राच्या विकासासाठी द्रोह करणाऱ्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना आगामी काळामध्ये धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. 2019 मध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं, पण सत्तेसाठी जनतेचा विश्वासघात तर उद्धव ठाकरे यांनी केलाच. पण त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी महाराष्ट्रातल्या जनतेच्या विविध विकासाच्या योजना बंद केल्या. एका अर्थाने महाराष्ट्राच्या जनतेशी केलेला हा द्रोह आहे, हा महाराष्ट्र द्रोहच आहे. उदाहरणार्थ मुंबईतल्या अत्यंत आवश्यक असणाऱ्या मेट्रोचं काम, ज्याला सर्व प्रकारच्या न्यायालयीन पर्यावरण परवानग्या मिळाल्या होत्या, तो अट्टहासाने त्याला दिरंगाई केली, ज्याचा परिणाम 10,000 कोटीचा खर्च वाढण्यात झाला. मराठवाड्याचं वॉटर ग्रीड सारखा प्रकल्प, ज्यातनं 11 धरणं जोडली जाणार होती, ही धरणं जोडली गेल्यानंतर मराठवाड्याचा जो दुष्काळी भाग आहे तिथला पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला असता. पण ही मराठवाडा वॉटर ग्रीडची योजना जी 25,000 कोटीची होती, जी 10,000 कोटी देवेंद्रजींनी मंजूर केले होते, ती योजना बंद करण्याचं काम त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारचे प्रमुख शरद पवार यांनी केलं. आणि म्हणून आम्ही त्यांना म्हटलं की हे महाराष्ट्र द्रोही आहेत, त्यांना जनतेने धडा शिकवला पाहिजे. तिसरं, वैधानिक विकास मंडळ, विदर्भ वैधानिक विकास महामंडळ असेल, अन्य विकास महामंडळ असतील, ती राज्यपालांच्या आदेशाने सुरू झाली होती. ती त्या मागास, जो महाराष्ट्रातला विदर्भ मराठवाडाचा मागास भाग आहे, त्याच्या विकासासाठी सुरू झाली होती, ती बंद करण्याचं काम सुद्धा या ठिकाणी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झालं. आणि त्यावेळी सुद्धा वारंवार भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी त्यावेळी विनंती केली की सुरू केली पाहिजे, पण त्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. शरद पवार आणि उद्धव ठाकरे या सरकारमध्ये ते प्रमुख होते. जे शरद पवार होते, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, त्या महाविकास आघाडीमध्ये झालं आणि ज्याचा परिणाम महाराष्ट्रातल्या जनतेला भोगावा लागतोय. जलशिवार सारखी योजना, जी फ्लॅगशिप योजना होती, ती बंद करण्याचं पाप या सरकारने केलं होतं, त्या सरकारने केलं होतं. आणि म्हणून अशा प्रकारात महाराष्ट्र दिन साजरा करत असताना महाराष्ट्राच्या विकासाला, महाराष्ट्राला अस्थिरतेमध्ये लोटणाऱ्या, महाराष्ट्राच्या विकासाला खीळ घालणाऱ्या महाराष्ट्रद्रोहींना महाराष्ट्रातील जनता धडा शिकवेल, नाकारेल, हा विश्वास या निमित्ताने.